काय प्रकार घडला आहे काल जो घडला आहे? तुम्हाला मारहाण करण्यात आली होती. माझा सालगडी उचलून मुकदमानं उचलून मुकदमानं नेल्यामुळं गड्यानं फोन केला की मला गड्यानं उचलून नेले मुकदमानं आणि तो पैसे मागतोय. मी म्हणलं किती पैसे? तर ते म्हणलं 1200 रुपये. मुकदम म्हणे 1.5 लाख रुपये. त्यामुळं म्हणलं ते गड्याला सोडून देईन ना, पैसे दिल्याशिवाय देत नाही सोडून. तर ते म्हणे 1.5 लाख द्या आणि घेऊन जा. आता मला कामधंदा होत नसल्यामुळं मी गडी लावलेला आहे. मी 1.5 लाख घरी जाऊन घेतले आणि लवळला गेलो. ते मसनवाड्यात बसलेले होते. तिथं मला फोन केला तिथं जा या म्हणले. मी घेऊन गेलो असता 12 ते 15 लोकांनी मला अशी मारहाण केली, जबरहान मारहाण केली. माझ्या खिशातले 1.5 लाख रुपये तिघांनी घेतले त्यांनी आणि मला मारहाणीमुळं माझं तोंड पडलं म्हणून मला त्यांनी 3 लोकांनी माझ्या तोंडावर मुतले आणि दोघांनी त्यांची पॅन्ट काढून माझ्या दोन्ही कानामध्ये त्यांनी ते अवघड जागा माझ्या कानामध्ये घातली. मला एवढा अपमान केला आणि मला असं त्यांनी लवळमधून गोरगाव शिवार सैलानी मंदिर अशा घनदाट झाडीमध्ये फिरवलं. अशी मारहाण केली तिथेही. तर माझ्या फासूने फ्रॅक्चर आहे. माझ्या नळीला डोक्यापासून माझ्या पायापर्यंत मारहाण केली, रक्तबंबाळ केले. मला असा तोंड दाखवा का नाही असं वाटलं. असं अपमान झाल्यासारखं वाटलं. तर मला माझ्या तोंडावर मुतल्यामुळं तसं त्यांनी असं मी बसला. अशा अपमानामुळं मला आत्महत्या करावं लागली. मी काहीच बोलू शकत नाही. मग असं अपमान त्या काळी मुलांचं माझा काहीही संबंध नसताना ऊसतोड मुकदमानं सुपारी देऊन आणलेले असं होते. अशी मला 3रा नंबर आहे मला मारहाण करायचं असं समजले. लवळमध्ये आणखी 2 लोकांना मारहाण केली त्यांनी आणि 3ऱ्या वेळेस मला मारहाण केली. माझं EPI साहेब आले होते ग्रामीणचे. माझा जॉब घेतला आहे सर. मी फार परेशान आहे सर. मला सहन व्हाय ना ते अपमान. मारलेलं काय वाटत नाही. हो सर. हो जॉब घेतला आहे सर. हो सर. जी सर.